किती वर्ष येशूविषयी ऐकतो, पण जे येशूविषयी ऐकलेलं ते ऐकल्याने त्याच्याकडे जो विश्वास निर्माण झाला, तो विश्वास आणि मी ऐकलेल्या येशूविषयी, ज्याविषयी मी येशूचा अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्याचा अनुभव घेतलेला आहे, ते ऐकून माझ्या विश्वासात आणि त्या जमादाराच्या विश्वासात किती फरक आहे हे आज आपण पाहणार. येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं की जे कार्य तो नंतर करणार होता, उदाहरणार्थ येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर, रक्त वाहिल्यानंतर जे नंतरचं कार्य आहे ते आत्ताच त्याला करावं लागलं. हे फक्त येशू ख्रिस्तच करू शकतो आणि ते तेव्हा करू शकतो जेव्हा तुमच्या विश्वासामध्ये तो दमदारपणा आहे. परंतु ख्रिस्त ही संपत्ती तेव्हा बनते जेव्हा मी त्याच्यावर प्रेम करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन सादर करतो. फेथ इन जीसस. आज डिक्लेअर करत आहोत येशूवरील विश्वास. यावेळेस आपण शास्त्रभाग वाचणार आहोत. कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याची पहिली 10 वचनं. तर आज आपण जितके शास्त्रभाग पूर्ण होतील त्या सर्व शास्त्रभागातून आपण शिकणार आहोत. या ठिकाणी पतीच्या चाकरास बरे करणे आणि जे आपलं टायटल आहे फेथ इन जीसस, आणि मराठीमध्ये त्याला म्हटलेले येशूवरील विश्वास. तुम्ही सर्वजण येशूवर विश्वास ठेवतात? होय, तुम्ही सर्व विश्वास ठेवतात म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात. मला तुम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जायचं आहे. नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणून एक स्वर्गाचं एक राज्य आहे, परंतु एक अशा राज्याचे आम्ही नागरिक आहोत जे न बदलणार आहे. ते स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य. यावेळेस आपण जाणार आहोत की तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्याचे वारीस असताना आम्ही ज्या येशूवरती विश्वास ठेवतो तो येशू स्वर्गाचा आहे. म्हणून स्वर्गातून तो पृथ्वीवर आला यासाठी की या पृथ्वीवरील लोकांनी स्वर्गाचं नागरिकत्व प्राप्त करून घ्यावं, जे आमच्यासाठी बनवलेलं आहे. म्हणून आम्ही परदेशी आणि प्रे किंवा परके आहोत असं देवाचं वचन सांगतात. आणि म्हणून अब्रामाला त्याने प्रवास करायला लावला. ते यासाठीच करायला लावला की तुम्ही प्रवासी आहात, आम्ही ह्या पृथ्वीवर कायमचे आहोत असं ते म्हणतात. परंतु मृत्यू हा शेवट नव्हे, लक्षात घ्या. मृत्यू हा शेवट नव्हे. मृत्यू हा शरीराचा होतो आणि मृत्यू हा आत्म्याचाही होतो. म्हणून देवाची इच्छा आहे आमचा आत्मा आणि आमचं शरीर हे सर्व तारलं जावं आणि त्याचबरोबर जीवही तारला जावा. कारण पहिल्यांदा आत्म्याचं होतं, मग जीवाचं होतं आणि सर्वात शेवटी शरीराचं तारण आहे. ही एक प्रक्रिया आहे. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे ते यासाठीच की आज माझा विश्वास येशूवर आहे, कारण तो जीवात्म्यांचा पिता, जीवात्म्यांचा तो देव आहे. आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी फार अद्भुत अशा आहेत, त्या समजून घेऊयात. शतपतीच्या चाकरास बरे करणे. आज अनेक लोक जर आजारी असतील, तुमच्यासाठी हे वचन आज आहे. या ठिकाणी काय म्हटलेले पहा, पहिल्या 10 वचनात. नंतर लोक ऐकत असता तो आपली सर्व वचने समाप्त करून कफरनहूमात गेला. कुठं गेला? कफरनहूमात गेला. तिथे काय झालं पहा. तेव्हा कोणा एका जमादाराचा एक आवडता दास दुखनाईत होऊन मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळास त्याचकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. येशूकडे येऊन आग्रहाने विनंती करून म्हणाले, त्याच्यासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि त्याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्याचबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच जमादाराने त्याचकडे मित्रास पाठवून त्याला म्हटले, गुरुजी, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. यामुळे
आपणाकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही, तर शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास, अंडरलाईन, एवढा विश्वास इस्रायलातही मला आढळला नाही. या संपूर्ण लाईनला अंडरलाईन करा. नंतर ज्यांना पाठविले होते ते माघारी घरी आल्यावर त्यास तो दास बरा झालेला आढळला. देवबाप करो, वाचलेली वचने आम्हाला समजण्यास आशीर्वादाची होत. या ठिकाणी शतपती म्हणजे 100 जो गट असतो त्याच्यावरती जो आहे आणि त्याच्यावरती जो अधिकारी असतो त्याला शताधिपती असं म्हटलेलं आहे. असा तो जमादार आहे. आणि त्याने त्याच्याविषयी म्हटलेले, तो कफरनहूमात आला. काय येशू ख्रिस्त म्हटला, इस्रायलात मला एवढा विश्वास आढळला नाही. हा इस्रायली नव्हता, हा विदेशी होता, परराष्ट्रीय होता. आज तुम्ही आणि मी सुद्धा विदेशी आहोत, परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतल्या कारणाने, त्याचं कारण एकच आहे की मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळे माझ्या अपराधांची क्षमा झाली, मला पापक्षमा मिळाली, आणि त्याच्या रक्ताने मी धुतल्या गेल्या कारणाने मला सुद्धा येशूच्या इस्रायलमध्ये या कलमात कलम करण्यात आलेले. आता मी सुद्धा इस्रायली आहे. आत्मिक दृष्ट्या तुम्ही म्हणा, मी इस्रायली आहे. येशूवर विश्वास ठेवतायत का? चला आपण आपल्या विश्वासाची पातळी तपासूया. मी कुठे आहे? आज मी स्वतःला पाहिलं, प्रभो अजूनही मला विश्वासाची गरज आहे, अजूनही माझी विश्वासात वाढण्याची गरज आहे. या ठिकाणी काय म्हटलेले पहा, हा जो शतपती होता म्हणजे 100 असलेला अधिकारी, त्यांचा तो अधिकारी होता. आणि त्याचा एक दास, ते लिहिलेले नुसता दास नाही, आवडता दास आजारी पडला. नुसता आजारी नाही पडलेला आहे, मरणास टेकलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्याने येशूला विनंती केली. स्वतः नाही आला, त्याने कोणाला पाठवलंय? येशूविषयी काय म्हटलेले 3ऱ्या वचनात, त्याने येशूविषयी ऐकून, मी मनन करत होतो यावरती, काय ऐकलं त्याने येशूविषयी? कफरनहूमात गेलात, गत्सेकराच्या तो प्रांत आहे, कफरनहूमातला जो आजूबाजूचा. आणि जर तुम्ही नीट अभ्यास कराल तर कफरनहूमात येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, नाना विविध प्रकारचे. मत्तयाचं पुस्तक तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आंधळे, लंगडे, रोगी, पक्षघाती, अनेक. तिथं असं लिहिलेलं आहे मत्तयाच्या पुस्तकामध्ये, अनेक गावावरनं लोक कफरनहूमात येत होते. आणि हा कफरनहूमात राहणारा होता, विदेशी होता. तिथं असं लिहिलंय, त्याने येशूविषयी ऐकून, येशूला पाहिलेलं नाहीये. आज तुम्ही आणि मी किती वर्ष येशूविषयी ऐकतो, पण जे येशूविषयी ऐकलेलं ते ऐकल्याने त्याच्याकडे जो विश्वास निर्माण झाला, तो विश्वास आणि मी ऐकलेल्या येशूविषयी, ज्याविषयी मी येशूचा अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्याचा अनुभव घेतलेला आहे, ते ऐकून माझ्या विश्वासात आणि त्या जमादाराच्या विश्वासात किती फरक आहे हे आज आपण पाहणार आहोत. तिथं असं येशू त्या जमावाला सांगत आहे, मला एवढा विश्वास इस्रायलात आढळला नाही. आजच्या गीतात गायला, येशू मला घेऊन जायला येणार, आणि तीच आशा आहे. पण येशू ख्रिस्त, तिथं असं म्हटलेलं शुभवर्तमानात, जर येशू ख्रिस्त आला तर आल्यानंतर त्याला विश्वास आढळेल काय? आणि इब्रिकराच्या पत्रात म्हटलेले, विश्वासाचा उत्पादकच येशू ख्रिस्त आहे. किती रहस्यमय गोष्टी आहेत. विश्वासाचा उत्पादक म्हणजे ज्याच्याद्वारे विश्वास निर्माण होतो, त्याचा उत्पादकच येशू ख्रिस्त आहे. आणि हा उत्पादक स्वतः म्हणतो, जर तो दुसऱ्यांदा पृथ्वीवर आला तर त्याला विश्वास आढळेल काय? आता ह्याने जे ऐकलं होतं येशूविषयी, हा इस्रायली नव्हता,
परराष्ट्रीय होता. आणि जर तुम्ही नीट वाचला, नीट अभ्यास केला तर येशू ख्रिस्त परराष्ट्रीयांसाठी एक लेणी स्त्री आली होती येशूकडे तिच्या मुलीसाठी, तिला बरं करावं म्हणून. तो म्हटला, मुलाची भाकर कुत्र्याला टाकता येत नाही, अशा प्रकारे बोला. तुम्ही म्हणाले हे काय बोलणं आहे? खरी गोष्ट आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने ते जे वाक्य वापरलं ना, एवढा विश्वास, मला तुम्हाला इथे एम्फसाइज करायचं आहे, एवढा विश्वास. या विश्वासाने येशूचं जे पृथ्वीवरचं जे कार्य आहे त्या कार्याला सुद्धा त्या विश्वासाने तडा दिला. कारण पवित्र शास्त्र सांगतं, वधस्तंभावर रक्त सांडल्यानंतर म्हणजे परराष्ट्रीयांचा भरणा, त्याची जी वेळ आहे ती, त्याचा काळ आणि वेळ नंतर होता. पण या विश्वासाने, एवढा विश्वास, हा जो शब्द वापरलेला आहे त्याचं मी मनन करत होतो, हा एवढा विश्वास या अर्थाने वापरलेला आहे की येशू ख्रिस्त इस्रायल लोकांसाठी आला होता आणि येशू ख्रिस्ताकडे त्याने वडील मंडळ पाठवलेलं आहे. हे वडील मंडळ कोण होतं? इस्रायली लोक होते. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की येशू ख्रिस्त इस्रायल लोकांसाठी आला होता आणि परराष्ट्रीयांना जे दालन होतं, येशूच्या वधस्तंभावर रक्त सांडल्यानंतर काही काळानंतर उघडणार होतं, ते या ठिकाणी रक्त सांडण्याच्या आधीच त्यांनी ते उघडलं. त्याला कारण आहे एवढा विश्वास. अब्रामाला देवाने अभिवचन दिलं, त्यावेळेस देखील देवाने नुसतं त्याला सांगितलं की घरातून बाहेर नेल्यावर म्हटलं, आकाशाकडे पहा, तुला या ताऱ्यांची गणना करता येते का? एवढी संतती मी तुला देईन. आणि तेव्हा अब्रामाचं वय 70 ते 75च्या दरम्यान होतं. आणि पवित्र शास्त्र सांगतं पुढच्या 10-12 वर्षात त्याने तेच केलं जे नको करायला, हागारेशी लग्न केलं आणि इश्माएलाला जन्म दिला. पण देवाने त्याच्यातूनही त्याचं चांगलं केलं आणि त्या इश्माएलाचा अर्थ जुन्या कराराशी जोडला गेला आणि नवीन कराराशी जोडला. देव, ज्यावेळेस मी देवावर विश्वास ठेवतो, तुमची चूक सुद्धा देव त्याला एक चांगल्या प्रकारचं रूप देतो, त्याच्यातून तो चांगलं घडवतो. याचा अर्थ तुम्ही चुकाच करत राहा असं नाही मला सांगायचं. मला जे सांगायचं आहे ते हे आहे, जर मी देवावर विश्वास ठेवला आणि माझ्याकडनं जर एखादा अपराध घडला तरी देखील देव त्या अपराधाकडे डोळेझाक करतो, कारण तुम्ही देवाच्या विश्वासाच्या कक्षेमध्ये आलेला. देव त्या विश्वासाचा सन्मान करतो. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आज मी ज्यावेळेस स्वतःकडे पाहिलं, प्रभू एवढा विश्वास माझ्यात येऊ दे. आज आहे का कोणी तुमच्यासाठी आजारी आहे का? त्याच्यासाठी त्या विश्वासाने तुम्ही या, ते लोक तुमच्या विश्वासाद्वारे बरे होते. तुम्हाला हेच सांगायचं की आज काय गरज होती त्याला, त्या दासासाठी एवढा विश्वास. असं म्हटलेलं, काय म्हटलेलं आहे त्याची स्टोरी नीट समजून घ्या. त्याने वडील मंडळांना पाठवलेलं आहे आणि वडील मंडळ येशूकडे जाऊन, वडील मंडळ जे हे यहुदी होते, हे यहुदी लोक येशू ख्रिस्ताकडे जाऊन सांगत आहेत की 4व्या वचनापासून ते येशूकडे येऊन अग्राने विनंती करून म्हणाले, त्याच्यासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे. त्याची साक्ष बघा, जे परराष्ट्रीय आहे, पण त्याचं जे वागणं बघा, एखाद्या विश्वासणाऱ्याला लाजवेल असं होतं. आज मी येशूवर विश्वास ठेवतो, पण माझं वागणं कसं आहे, माझं कृती कशी आहे हे सांगतं. आज आजूबाजूचे जे यहुदी लोक आहेत ते त्याच्याविषयी साक्ष देतात. काय साक्ष देतात? तिथे लिहिलंय पहा. कारण 5व्या वचनामध्ये लिहिलंय 7:5 मध्ये, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो. आणि प्रेम ही भावना, प्रेम ही वस्तुस्थिती, प्रेम ही जी गोष्ट आहे ही देवापासूनच प्राप्त होते. म्हणून देव म्हणतो, देव प्रीती आहे. गॉड इज लव्ह. देवाचं डेफिनेशनच जे आहे प्रेम आहे. आणि ते प्रेम तो म्हणतो हा राष्ट्रांवर करतो. जो व्यक्ती राष्ट्रांवर प्रेम करतो तो त्याच्या दासावर किती विशेष प्रेम करेल. आज हीच गोष्ट त्याला येशूकडे चमत्कारासाठी किंबहुना चमत्कार बाजूला ठेवा, येशूचं लक्ष जे येशूला सांगितलं होतं की तो इस्रायल लोकांसाठी आलेला आहे, पण त्या ठिकाणी परराष्ट्रीयांचा भरणा एका ठराविक काळानंतर होणार होता.
त्यानंतर पण त्याच्या आधीच याने हा विश्वास दाखवला, म्हणून तो म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो, एवढा विश्वास इस्रायलात मला सापडला नाही, पाहायला मिळत नाही. त्याचं कारण की जेव्हा तुम्ही हेलेने स्त्रीविषयी वाचाल तिथं देखील असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलंय तो येशू ख्रिस्त की बाई, मी मुलाची भाकर कुत्र्याला कशी देऊ, कारण माझी वेळ अजून आलेली नाही आहे. हे जे बोलणं येशू ख्रिस्ताचं आहे ते हे दाखवत होतं की परराष्ट्रीयांचा भरणा जो आहे तो काही समयानंतर येणार होता. येशूच्या वधस्तंभी जाण्यानंतर एक ठराविक त्याला स्वर्गात ते रक्त घेऊन जाणं होतं, त्याच्यानंतर यांच्यासाठी तो दरवाजा होता. पण या ठिकाणी त्याच्या एका कृतीने, त्याच्या एका बोलण्याने त्याने दरवाजा नंतर नव्हे आधीच उघडण्यास येशूला भाग पाडलं. तो आमचा येशू आमच्या विश्वासाचा रिस्पेक्ट करतो. तो आमचा येशू आमच्या विश्वासाचा सन्मान करतो. आज हा विश्वास माझा आहे काय? मी स्वतःला तपासून पाहिला. हो, माझी अशा पद्धतीने तू वाढ कर. आज माझी इच्छा आहे तुमच्या सर्वांची अशा विश्वासात वाढ व्हावी. तिथं काय म्हटलेलं पहा, येशू ख्रिस्त जेव्हा आला म्हणजे यहुद्याच्या वडील मंडळांनी त्याच्याविषयी साक्ष दिली की हा असा योग्यतेचा आहे, कारण त्याने काय केलेले, राष्ट्रावर प्रेम करतो. एवढंच नव्हे, आम्हाला सभास्थान बांधून दिलेले. एवढी संपत्ती होती, त्या संपत्तीचं त्याने स्वतःसाठी वापरलं असतं, पण त्याने तसं नाही केलं. जी संपत्ती, जे धन त्याला मिळालं ते त्याने देवाच्या कार्यासाठी वापरलं. आज मला जी तुटपुंजी, जे काही मला मिळतं, मी देवाच्या कार्यासाठी किती वापरतो देव पाहतो. आणि हीच कृती त्याच्या कृतीकडे देवाने नाही पाहिलेलं आहे, लोकांनी येशूला सांगितलेलं आहे. आता येशूला सांगण्याची गरज नाही, येशूला सर्व माहिती आहे, पण तरी देखील त्याच्याविषयी एक वकील म्हणून ते पुढे गेले. आणि एवढंच नव्हे, त्याचं वागणं बघा पुढचं. तो म्हणतो प्रभू येशूला, गुरुजी तुम्ही माझ्या घरी येऊ नका, कारण मी आणि माझ्या घरात यावं याची, तिथे लिहिले पहा 6वं वचन. तेव्हा येशू त्याचबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच जमादाराने त्याचकडे मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. यामुळे तो काय म्हणाला, यामुळे आपणाकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानलं नाही. किती विश्वास आहे त्याचा. फक्त शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि पुढे तो म्हणतो, जे पुढे जे म्हटलेले ते फार महत्वाचं आहे, कारण मी ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, एकाला ये म्हटले तर तो येतो, एकाला अमुक कर म्हटलं तर तो ते करतो. तुम्ही शब्द बोला. ओळखलं होतं ज्याच्या जवळ तो शब्द आहे, ज्याच्या जवळ ती पॉवर आहे, ज्याच्या जवळ तो आकाशाचा निर्माण करता, मनुष्याचा निर्माण करता, सर्व गोष्टी घडवणारा, त्याच्याकडे तो अधिकार आहे. जर त्या अधिकाराने त्याने म्हटलं तर ह्या गोष्टी घडून येतील. म्हणून तू शब्द बोल, माझ्या घरी सुद्धा येऊ नको. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, या गोष्टी ऐकून त्याचे येशूला आश्चर्य वाटले. आज माझा एवढा विश्वास आहे काय की मी एखाद्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करू शकतो. एवढा विश्वास. तो शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. आणि येशू ख्रिस्ताला आश्चर्याचा धक्का बसला. तिथं लिहिलंय पहा, येशूला आश्चर्य वाटले. 9वं वचन. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. ज्याने आकाश निर्माण केलं, ज्याने मानवाला निर्माण केलं, त्याला आश्चर्य येईल अशी कृती त्याच्याकडनं घडली. परिणाम हा झाला, त्याचा चाकर बरा झाला. माझा जो विषय या ठिकाणी फेथ इन जीसस, येशूवरील विश्वास. आज आमचा विश्वास काय? स्वार्थापोटी आहे. आज आमचा विश्वास जो आहे ना, मी स्वार्थासाठी मागू नका असं मला म्हणायचं नाही. निश्चित देव तुम्हाला त्या गोष्टी देईल. निश्चित तुमच्यासाठी त्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. पण प्रार्थना हे सामर्थ्य आहे. आणि नुसती प्रार्थना नव्हे, त्या प्रार्थनेमध्ये असलेला विश्वास. आता या विश्वासाविषयी आणखीन बरेच शास्त्रभाग आहेत. मी याच्यातले काही शास्त्रभाग निवडलेले आहेत. त्या जमादाराने विश्वास ठेवल्यामुळे त्याचा जो दास आहे तो बरा झाला.
म्हणून मी विचार करतो की नाही मीच विश्वास ठेवला पाहिजे म्हणजेच मी बरा होईल, असं नाहीये. तुम्ही कोणासाठी तरी विश्वास जर करत असाल, तुम्ही कोणासाठी जर मध्यस्थी करत असाल, त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होऊ शकतं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडू शकतात, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य घडू शकतं. आणि त्याला कारण तुमचा एवढा विश्वास. एवढा म्हणजे तिथे लिहिलेलं आहे एवढा विश्वास. एवढा विश्वास याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी त्याला येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं की जे कार्य तो नंतर करणार होता, उदाहरणार्थ येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर, रक्त वाहिल्यानंतर जे नंतरचं कार्य आहे ते आत्ताच त्याला करावं लागलं. हे फक्त येशू ख्रिस्तच करू शकतो. आणि ते तेव्हा करू शकतो जेव्हा तुमच्या विश्वासामध्ये तो दमदारपणा येतो. आज या ठिकाणी मी स्वतःला पाहिलं, प्रभू आज एवढा विश्वास माझ्या लोकांमध्ये येऊ दे. आम्ही फक्त म्हणतो आम्ही विश्वासणारे आहोत, परंतु ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस विश्वासाची जी पातळी आहे त्या पातळीमध्ये नवीन करारामध्ये म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हटलं मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. त्या विश्वासाने डोंगर हल्ला जाईल एवढा विश्वास आहे का? आम्ही म्हणतो की नाही माझा विश्वास आहे, नुसतं म्हणून नव्हे, त्या विश्वासाला साजेशी जी कृती आहे ती कृती ही की येशूला नंतर जे करावं लागणारं कार्य त्याने आधीच करावं लागलं. ही पातळी विश्वासाची आहे. ख्रिस्त तू माझी संपत्ती आहे, तू माझं धन आहे. जे धन आहे त्या धनासाठी आम्ही किती कष्ट घेतो. आम्ही एखादी वेळ, आठवड्यातून एक दिवस प्रभूला देण्यासाठी वेळ नसतो आमच्याकडे. ही संपत्ती कशी होईल? शताधिपती होता, शताधिपती, 100 अधिपतींवरचा अधिपती. काय गरज होती त्याला? त्या एका विश्वासाने येशूला आश्चर्याचा धक्का देण्याचं काम त्याने केलं. एक परराष्ट्रीय होता. आज तुम्ही आणि मी, येशू म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. आज ज्या भागात मी राहतो, आज मी म्हणतो प्रभू ही परिस्थिती का नाही बदलत आहे? आज आमच्याकडे ते कळवळा का नाही आहे? म्हणून याचं कारण आहे, आज ख्रिस्त माझा संसार झालेला नाही. त्याचे गीत होतं, ख्रिस्त माझा संसार. याचा अर्थ समजतो? संसारामध्ये तुम्हाला किती गोष्टी लागतात. थांब, प्रार्थना करू आपण. प्रभू पुरवेल, येशू देईल, नाही दिलं तरी धन्यवाद. येशू बघा, सगळी गोष्ट मिळायलाच पाहिजे ही जी मानसिकता हे बदललं पाहिजे आपण. पण आज मी देवाची स्तुती करतो की देवाने मला अशा पद्धतीने ठेवलेलं आहे की त्याची जितकी स्तुती करावी तेवढं कमीच आहे. इतके उपकार त्याने आमच्यावरती केले. आज आम्ही ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आम्ही पाहतो आणि म्हणतो प्रभू हे नाही मिळालं, प्रभू ते नाही मिळालं. परंतु ख्रिस्त ही संपत्ती तेव्हा बनते जेव्हा मी त्याच्यावर प्रेम करतो. हा जो व्यक्ती होता राष्ट्रावर प्रेम करत होता म्हणून तो त्याच्या दासावर प्रेम करू शकला. आणि प्रेम ही जी भावना आहे ही देवापासून येते. आणि या गोष्टीने एवढंच नव्हे, त्याच्या कृतीमधून दिसलं आज तो एवढा विश्वास. पण जो विश्वास आहे तो विश्वास, म्हणून कधी कधी लोक प्रार्थना करतात, पास्टर किंवा प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. ते माझ्याकडे नाही मागत, ते देवाकडे मागतात. आणि देवाला मी म्हणतो देवा त्याने तुझ्याकडे मागितलेले, मागायला मला सांगितलेले. पहा, प्रार्थना करणं हे आमचं काम आहे निश्चित, त्याच्याबद्दल नाही. पण त्या प्रार्थनेमध्ये असलेला जो विश्वास आहे, हा विश्वास आम्हाला देवाच्या आत्म्याशी कनेक्ट करतो. आणि हा विश्वास, देवाचा आत्मा, हा आलेला विश्वास आणि देवाचा आत्मा जे एकरूप जेव्हा होतात त्यावेळेस काहीतरी घडतं. आणि तेच या ठिकाणी घडलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत तुमच्या आणि माझ्या जीवनात. पण मला तुम्हाला सांगायचं हेच आहे, एवढा विश्वास आज प्रभू आमच्याकडे की त्या दासाला आरोग्य मिळावं. आणि नुसता दास नाही, आरोग्य नव्हे, तो मरायला टेकलेला आहे. एका व्यक्तीने विश्वास धरला आणि
त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा दुसऱ्या एका व्यक्तीला झाला. आज तोच विश्वास माझ्यामध्ये असायला हवा, हीच अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त करतो. पवित्र आत्मा आमच्याकडनं ते अपेक्षा करतो. आज जर नसेल तो विश्वास तर प्रभूला म्हणूयात की प्रभू, आज माझ्याकडे तो विश्वास नाही, तर मला तो विश्वास दे की जेणेकरून या विश्वासाच्याद्वारे अनेकांचे आजार, मेलेल्या व्यक्ती जिवंत होते. ते करायला देव समर्थ आहे. प्रश्न फक्त हा आहे की माझा एवढा विश्वास आहे. आज अनेक अशा गोष्टी आहेत की जिथे आम्ही करत नाही. मी स्वतःला तपासून पाहिलं, येशू हा जिवंत आहे आणि जिवंतच गोष्टी जिवंताला जन्म देतात. त्या मेलेल्या गोष्टींना जिवंत करायलाही समर्थ आहे. म्हणून तुमचा विश्वास एवढा आहे का, यावरती आपण थांबणार आहोत. माझे लोक त्या विश्वासाने भरू दे की तो असा विश्वास दे, ते बळकट दणकट असे, जसं बॉडी बिल्डर असतो ना, कसा एकदा त्याचं आर्म्स दिसतात, तसं आत्मिक दृष्ट्या आम्ही बळकटी आमच्यामध्ये यावी. आज नसेल, आज आम्ही सुरुवात करूया की प्रभू, या विश्वासात मी कमी पडले, मला क्षमा कर, माझा विश्वास वाढ. विश्वास वाढण्यासाठी काय सूत्र आहे? पौल म्हणतो, विश्वास वार्तेने, वार्ता देवाच्या वचनाने होते. आणि इथं आता मी सुरुवातीलाच म्हटलं, येशूने वचन सांगण्याचं संपवलं आणि मग तो जमादार आला. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बापा, सुंदरशा वचनाच्याद्वारे आज आमची तू भेट घेतली. प्रभू, एवढा विश्वास खऱ्या अर्थाने त्या शतपथीमध्ये होता, परंतु आम्ही आमची पातळी पाहतो प्रभू, आम्ही मोहरीच्या दाण्या एवढा सुद्धा आमच्यात विश्वास नाही. आम्हाला क्षमा कर प्रभू. प्रत्येक वेळेस आम्ही नेहमी म्हणतो की या गोष्टी अशाच व्हायला पाहिजे, पण त्या घडत नाहीत, कारण आमच्यामध्ये असलेला अविश्वास. आज आमचा विश्वास घालील प्रभू. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला जी गोष्ट नंतर करायची होती, त्या एवढ्या विश्वासाने त्याला ती आधी करण्यास भाग पाडली. त्या विश्वासाला तू सन्मान करतो, सॅल्यूट करतो प्रभू. असा विश्वास आमच्यात तू दे. आज आमच्याकडे तुला धन संपत्ती नव्हे, आम्ही तुला विश्वास मागतो, कारण विश्वासाचा उत्पादकच तू आहेस. आणि म्हणून येशू, आम्ही तुला हेच मागतो या प्रत्येक ऑनलाईन व्ह्यूअरसाठी, आणि जे ऑनलाईन ऐकत आहे त्या सगळ्यांसाठी मी तुला हेच मागतो प्रभू. त्यांच्यात हा विश्वास वाढील. अनेकांसाठी ते रदबदली करतील, अनेकांसाठी ते मध्यस्थी करतील, आणि प्रभू, त्यांना ते प्राप्त झालेलं पाहायला मिळेल. सर्व गौरव महिमा तुला दे. येशू आमचा प्रभू याच्या नावात या प्रार्थना विनंत्या तुला सादर केल्या म्हणून ऐकतो त्या. आमेन.